क्वेश्चन प्लीज रिपीट करता का सुरुवातचं? हो बघ आता लक्ष दे. क्वेश्चन घ्या. अ रेक्टँग्युलर आरसी बीम 300 mm by 420 mm 300 mm by 420 mm 300 mm by 420 mm effective is reinforced with 3 numbers of 20 mm diameter bar. 3 numbers of 20 mm diameter bar. 3 numbers of 20 mm diameter bar on tension side. On tension side. On tension side. The beam is subjected to. The beam is subjected to. The beam is subjected to factored load of 60 kilonewton per meter. Factored load of 60 kilonewton per meter on a span 6.5 meter. On a span 6.5 meter. On a span 6.5 meter. Design the shear reinforcement. Design the shear reinforcement. Design the shear reinforcement using vertical stirrups. Using vertical stirrups. Design the shear reinforcement using vertical stirrups. Use M20 grade concrete. Use M20 grade concrete and Fe415 and Fe415 grade steel. And Fe415 grade steel. ओके ठीक आहे. लिहिला का मग क्वेश्चन लिहिला का? हो सर. चला आता जर समजा ब्लर वगैरे होता असेल लिहिताना काही दिसत नसेल तर लगेच मला सांगा. कालचं लेक्चर आपलं ब्लर मध्ये रेकॉर्ड झालं तसं नको व्हायला. चला मग आता सर्वात पहिले आपली स्टेप काय असते? कोणताही विषय असतो कोणताही क्वेश्चन असतो आपण काय करतो? गिवन डाटा लिहितो. सर्वात महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट. मग सांगा मला आता गिवन डाटा आपल्याला काय दिलाय? सांगा काय दिलेलं आहे पहिले? 300/420 चं डायमेन्शन. विड्थ 300 आहे आणि डेप्थ आपली 420 mm आहे आणि हे दोघं इफेक्टिव्ह आहे. म्हणजे इफेक्टिव्ह म्हणजे छोटा डी आहे. इफेक्टिव्ह म्हणजे काय? छोटा डी आहे. ओके. ओव्हरऑल म्हटलं तर मग तो मोठा डी येतो किंवा काहीच म्हटलेलं नाही क्वेश्चन मध्ये फक्त डायमेन्शन दिले याचा अर्थ ते ओव्हरऑलच असतं. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का. आणि ओव्हरऑल म्हणजे मोठा डी असतो. ओव्हरऑल म्हणजे मोठा डी असतो आणि आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये छोटा डी लागतो. मग जेव्हा ओव्हरऑल म्हटलेला असेल तेव्हा मोठा डी लिहायचा आणि त्याला छोट्यात कन्वर्ट करून घ्यायचं. आणि जेव्हा काहीच नसेल म्हटलं तरी पण मोठा डीच घ्यायचा त्याला छोट्यात कन्वर्ट करून घ्यायचं. पण त्यांना जर सांगायचं असेल की इफेक्टिव्ह आहे तर ते स्पेशली मेन्शन करतील की इफेक्टिव्ह आहे. कळालं का? हो सर. या छोट्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे आपण घेताना एक मोठ्याला छोटा घेऊन घेतला तर पुढे सगळे आपले कॅल्क्युलेशन चुकतात. मग आपल्याला कळत नाही ओके की आपले मार्क्स गेले कुठं. चला त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय सांगा? नेक्स्ट आपल्याला काय दिलंय? 3 number of 20 mm diameter bar म्हणजे on tension side म्हणजे खालच्या बाजूला. बरोबर. एरिया ऑफ स्टील दिलेला आहे म्हणजे ते 3 नंबर ऑफ 20 mm डायमीटर बार म्हणजे 3 × π/4 × 20 चा स्क्वेअर. डायरेक्ट एरिया काढून घेतला मी. सांगा मला एरिया किती? एका बारचा एरिया π/4d स्क्वेअर असतो. असे 3 बार आहे किती येईल सांगा? तनिष पटापट कॅल्क्युलेशन करायची. आता हे लिहिलेलं ब्लर नाही दिसत आहे ना तुम्हाला? नाही सर. ठीक आहे सांगा बर का तसं तनिष. 942.47 942.47 mm स्क्वेअर. ठीक आहे आता नेक्स्ट काय दिलंय सांगा?
फॅक्टर्ड लोड आहे 60 किलो न्यूटनचा. फॅक्टर्ड लोड म्हणजे इथं आपण याला WU म्हणू. तो किती आहे? 60 किलो न्यूटन पर मीटरचा. पुढे स्पॅन 6.5 मीटर्स. म्हणजे आपल्याला असा बीम काढून घ्यावा लागेल ज्याचा स्पॅन आपल्याला द्यावा लागेल 6.5 मीटर आणि त्याच्यावर फॅक्टर्ड लोड आपल्याला द्यावा लागेल 60 किलो न्यूटन पर मीटरचा. पुढे वर्टिकल स्टिरप्स. हे वर्टिकल स्टिरप्स दिले. वर्टिकल स्टिरप्स म्हणजे वर्टिकल स्टिरप प्रोव्हाइड करायचे. M20 आणि FE415. FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलाय आणि FY तुम्हाला FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलाय. ठीक आहे. गिवन डाटा आपण लिहिला. आता गिवन डाटावरून आपल्याला कळालं की वर्टिकल स्टिरप वगैरे प्रोव्हाइड करायचे आहे आणि आपल्याला वर्टिकल स्टिरप म्हणजे शिअर एन्फोर्समेंट आपल्याला प्रोव्हाइड करायचे. मग सर्वात पहिली स्टेप आपण काय काढतो? मॅक्झिमम शिअर फोर्स काढतो म्हणजे VUD काढतो किंवा डिझाईन शिअर फोर्स काढतो. मग पहिली स्टेप काय असणार आहे? स्टेप नंबर 1 फाइंड आउट डिझाईन शिअर फोर्स. त्यालाच आपण मॅक्झिमम शिअर फोर्स म्हणतो म्हणजेच VUD. आता VUD कसा काढणार? जर ही केस असेल, UDL असेल आणि सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर शिअर फोर्स म्हणजे हा VUD असतो, मॅक्झिमम शिअर फोर्स. तर याचा फॉर्म्युला काय येईल? नॉर्मल आपला जर UDL असेल, सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर WL/2 येणार आणि तो ऑलरेडी फॅक्टर्ड दिलेला आहे. म्हणजे आपल्याला त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. जसल्या तसं 60 घ्यायचा गुणिले 6.5 डिवाइड बाय 2 म्हणजे VUD किती आला सांगा? तनिष कॅल्सी घेऊन हे करायचंय, कॅल्सी घेऊन कॅल्क्युलेट करायचंय. सांगा VUD किती आला? तीस 65 गुणिले 3 किती होता? 60 into 6.5 divided by 2 195 किलो न्यूटन. बरोबर आहे का बघा? 195 किलो न्यूटन. वन 1950 नाही येणार, 195 येईल. 195 किलो न्यूटन. ओके. VUD झाला. मग VUD झाल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो? फाइंड आउट नॉमिनल शिअर स्ट्रेस. आता तुम्हाला मी ऑलरेडी नोट्स दिलेला आहे. डाउनलोड करता येईल अशा नोट्स तुम्ही परचेस केलेल्या आहे. त्या नोट्स प्रिंट काढायच्या आहे, त्याच्यामध्ये सगळ्या स्टेप दिलेल्या आहे आणि तिथून आपल्याला बघायचंय. आणि सर्वात महत्वाचं IS 456-2000 आपल्याकडे पाहिजे. चला, नॉमिनल शिअर स्ट्रेसला आपण काय म्हणतो? टाऊ-व्ही म्हणतो. पण टाऊ-व्हीचा फॉर्म्युला काय? VUD अपॉन B इंटू D. बरोबर. मग VUD किती काढला तुम्ही? 195 इंटू 10⁻³ आणि B किती तुमच्याकडे? 300 आणि D किती तुमच्याकडे? 420. सांगा टाऊ-व्ही किती आला? नॉमिनल शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करा. तुमच्यापैकी कोणी त्या नोट्स घेतल्या, कोणी नाही घेतल्या मला माहिती नाही. ज्यांनी घेतल्या असतील त्यांनी त्या प्रिंट काढून घ्या. ज्यांनी नसेल घेतल्या त्यांनी मोबाईल वरच ओपन करून बघू शकता. 1.54 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. स्क्रीन वगैरे क्लिअर आहे? ब्लर दिसत नाही ना? नाही सर. ठीक आहे. चला, आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? थर्ड स्टेप मध्ये फाइंड आउट शिअर टेकन बाय कॉन्क्रीट किंवा शिअर टेकनच्या पहिले शिअर स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. शिअर स्ट्रेस टेकन बाय कॉन्क्रीट. शिअर स्ट्रेस टेकन बाय कॉन्क्रीट म्हणजे टाऊ-सी. आता टाऊ-सी साठी आपल्याला IS
456 2000 पेज नंबर 72 आहे आय थिंक. पेज नंबर 72 बघा, 72 का 73 आहे आणि टेबल नंबर 19 आहे बघा. तर बरं IS कोड मध्ये मी ज्या डिटेल्स दिल्या आहेत त्या बरोबर आहे का? टाऊ सी साठी आपल्याला टेबल दिलेला आहे. IS कोड तुम्हाला IS कोड प्रिंट काढायचा आहे. पेज नंबर 72 बघा, 73 आहे. पेज नंबर 73 आहे. पेज नंबर 73 आणि टेबल नंबर 19 बरोबर आहे. टाऊसीचा टेबल दिलेला आहे. टाऊसी कशावर डिपेंड आहे? टाऊसी डिपेंड आहे तुमचा AST अपॉन BD इंटू 100. कशावर डिपेंड आहे? AST अपॉन BD इंटू 100 म्हणजे पर्सेंटेज ऑफ स्टील वर डिपेंड आहे. AST आपण ऑलरेडी काढला. किती काढला? 942.43 डिवायडेड बाय बी तुमचा आहे 300, तुमचा आहे 420 गुणिले 100. सांगा AST अपॉन BD ची व्हॅल्यू किती आली? AST अपॉन BD ची व्हॅल्यू किती आली? आणि अजून कशावर डिपेंड आहे तो? FCK वर डिपेंड आहे. FCK किती आपल्याकडे? 20 न्यूटन पर mm². पर्सेंटेज ऑफ स्टील किती आला सांगा? या IS कोड मध्ये इथं टेबल दिलेला आहे. हा इकडं त्याच्यात बघायचंय. त्याच्यात पहिल्या रोची पहिल्या कॉलमची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. AST अपॉन BD इंटू 100 0.7 0.7 डॉट 0.7 आलं नाही 0.747 ते पण सांगायचं. 0.74 आलं. ओके 0.74 आलं आणि हे 20 आलं. मग आता 20 ऑलरेडी दिलंय. मग आता आपल्याला शोधायचं 0.74 कोणाच्या मध्ये येतो? तर तो 0.5 आणि 0.75 च्या मध्ये. 0.5 0.74 0.75. आता 0.5 ला 20 ची व्हॅल्यू किती आहे? 20 ला व्हॅल्यू किती आहे? 0.48. 0.48. त्याच्यानंतर 0.75 ला किती आहे? तर 0.56. चेक करा तिथं 0.56. आणि मग आपल्याला आता इंटरपोल्युशन करायचंय. सांगा इंटरपोल्युशन सांगितलं होतं मी. पटापट इंटरपोल्युशन करायचंय. तनिष्क इंटरपोल्युशन कर पटकन. पटकन इंटरपोल्युशन करा आणि मला व्हॅल्यू सांगा. सर 0.48 कुठून आलं? दिलाय ना तिथं. M20 ला व्हॅल्यू बघ ना किती आहे. M20 चा कॉलम घे कारण की आपले FCK 20 आहे आणि 0.5 ला मॅच कर. 0.5 ला 0.5 ने हॉरिझॉन्टल जा. M20 नी व्हर्टिकल आहे खाली. तुला तिथं 0.72 येत आहे ना त्याची व्हॅल्यू. तर सर नाही ओ तुला तुला M20 दिसली का? दिसलं सर दिसलं. हा ठीक. चुकलं सर. हा तू 1.5 घेतला. हो ठीक आहे चला सांगा मग इंटरपोल्युशन करा. मोड किती वेळेस दाबायचा? 1 2 वेळेस दाबायचा. REG सिलेक्ट करायचं, लाईन सिलेक्ट करायचं, 0.50 टाकायचं, कॉमा करायचा, 0.48 टाकायचं आणि M प्लस दाबायचं. 0.75 कॉमा 0.56 आणि परत एकदा M प्लस 0.74 शिफ्ट 2 लास्टला जायचं 2 दाबायचं इज इक्वल टू 0.556 आलंय. 0.556 न्यूटन पर mm². सगळ्यांचा इंटरपोल्युशन नी व्हॅल्यू आली का सांगा? हो सर. ठीक आहे बरोबर आहे तनिष. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता टाऊसी आल्यानंतर 4th स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट शियर टेकन बाय कॉन्क्रीट. कॉन्क्रीट किती शेअर घेतो ते काढायचं. म्हणजे VUC काढायचं. मग VUC काय येईल? टाऊसी इंटू B इंटू D. बरोबर. मग टाऊसी किती आला? 0.556. B किती आहे तुमचा? 300 आणि D किती आहे? 420. सांगा मग VUC किती आला? एक टाऊसी मॅक्स काढायचा राहिला आपला. तो टाऊसी मॅक्स आपल्याला IS कोड मधून घ्यायचा आहे. टेबल नंबर 20 मधून. 70.05 into 10⁻³
70.05 इंटू 10⁻³ म्हणजे किलो न्यूटन लिहितो. ठीक आहे. मग आता आपल्याला नेक्स्ट एक गोष्ट राहिली करायची, ती म्हणजे आपल्याला टाऊ सी मॅक्स घ्यायचा आहे. तो कुठून घ्यायचा आहे? IS 456 2000 पेज नंबर 73 टेबल नंबर 20. टेबल नंबर 20. मग सांगा आता M20 साठी टाऊ सी मॅक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1.2 आहे का किती आहे बघा, का 2 पॉइंट किती आहे? M20 साठी 2.8 आहे. 2.8 न्यूटन पर MM². कोणासाठी? फॉर M20. कळालं का? ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वर डिपेंड आहे ती. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वर डिपेंड आहे. फक्त आपल्याला तिथून घ्यायची. मग चेक द्यायचा असतो आपल्याला की टाऊ व्ही इज लेस दॅन टाऊ सी मॅक्स, हेन्स ओके. टाऊ सी इज लेस दॅन टाऊ सी मॅक्स, हेन्स ओके. बस हे दोन चेक आपल्याला इथे द्यायचे. त्यासाठी मॅक्झिमम शिअर स्ट्रेस किती पाहिजे ते आपल्याला याच्यातून घ्यायचंय, आयएस कोड मधून घ्यायचंय. मला त्याच्यानंतर आता जवळपास संपल्याचा समय 5व्याच्यात आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट शिअर टेकन बाय स्टिरप्स. आता स्टिरप्स किती घेणार शिअर ते काढायचे, म्हणजे त्याला आपण म्हणतो VUS. मग VUS कसा काढायचा? VUS इज इक्वल टू VUD मायनस VUC, मॅक्झिमम शिअर फोर्स, जो की आपण स्टेप नंबर 1 मध्ये काढला, आणि शिअर टेकन बाय कॉन्क्रीट जे आपण इथं काढलं. मग सांगा मॅक्झिमम शिअर फोर्स किती काढला होता तुम्ही? 195. आणि शिअर टेकन बाय कॉन्क्रीट किती काढला? 70.05. किती उत्तर आलं VUS चं सांगा? म्हणजे शिअर टेकन बाय स्टिरप्सनी किती? 124.95. 124.95 किलो न्यूटन एवढा तुम्हाला स्टिरप्सनी घ्यायचा आहे. म्हणजे स्टिरप जे आपल्याला डिझाईन करायचे आहे ना, त्या ह्या फोर्स साठी डिझाईन करायचे आहे. मॅक्झिमम आपण काढला, त्याच्यातून कॉन्क्रीट किती गेली ती काढला, ते मायनस केले, आणि ऍक्च्युअल आता ज्या स्टिरप्स आहे, ज्या रिंगा आहे, त्या रिंगा किती घेतील? तर हा 124.95 घेतील, ते आपल्याला काढायचे. कळालं का इथपर्यंत? डाऊट आहे कोणाला? नाही सर. तनिष कळालं का तुला? स्क्रीन क्लिअर आहे का तनिष तुला? स्नेहल स्क्रीन क्लिअर आहे? हो सर. ठीक आहे, चला. मग आता नेक्स्ट आपल्याला जे काढायचंय ते स्टिरप्सचं डिझाईन करायचंय. स्टिरप्सचं डिझाईन करायचंय. मग स्टिरप्सचं डिझाईन पण काय अवघड नाही. ठीक आहे, आपल्याला VUS ची व्हॅल्यू लागेल ती तशीच ठेवू. किती नंबरची स्टेप होती ती आपली? स्टेप नंबर 5 होती. आता स्टेप नंबर 6 आहे बघा. स्टेप नंबर 6 डिझाईन ऑफ शिअर रिएन्फोर्समेंट. शिअर एन्फोर्समेंटचं आपल्याला डिझाईन करायचं. तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? अज्युम डायामीटर किंवा टेक अज्युम नाही करत आपण, टेक डायमीटर ऑफ स्टिरप्स. मग स्टिरप्सचा डायमीटर किती घ्यायचा? तर तो फाय ऑफ मेन स्टील डिवायडेड बाय 4 किंवा 6 mm और 8 mm अकॉर्डिंग टू ग्रेड ऑफ स्टील. तर आपलं FE 415 आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 8 mm ला कम्पेअर करायचंय. जर आपलं FE 250 असलं असतं ग्रेड, तर आपण याला कम्पेअर केलं असतं, विच एव्हर इज मॅक्झिमम. मग सांगा मेन स्टीलचा डायमीटर किती आहे? 20 डिवाइड बाय 4 और 8 mm.
5 चौक 20, 5 mm और 8 mm. whichever is maximum. सांगा कोणतं घेणार? डायमीटर ऑफ स्टिरप्स. पाच mm आणि 8 mm मधला मॅक्झिमम कोणता घेणार? 8 mm. बरोबर. मग इथं घेणार आपण 8 mm. आता आपल्याला अज्युम करायचंय, अज्युम 2 leg स्टिरप्स. मग 2 leg स्टिरप जेव्हा आपण अज्युम करतो तेव्हा आपल्याला एरिया ऑफ व्हर्टिकल स्टिरप ASV इज इक्वल टू 2 इंटू पाय बाय 4 इंटू डायमीटर ऑफ स्टिरप्सचा स्क्वेअर करावा लागतो. म्हणजे 2 leg 2 कुठून आला तर हा 2 legचा 2, 2 leg स्टिरप आहे म्हणून तो 2 आणि एका स्टिरपचा एरिया पाय बाय 4 इंटू डायमीटर ऑफ स्टिरपचा स्क्वेअर म्हणजे पाय बाय 4 इंटू 8 चा स्क्वेअर. सांगायचं उत्तर किती आलं? ASV चं एरिया ऑफ व्हर्टिकल स्टिरप, एका स्टिरपचा एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. सांगा. 100.53. 100.53 बरोबर. क्रॉस चेक करत चला, माझ्याकडे आन्सर नाही, mm स्क्वेअर. ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? आता नेक्स्ट बी पार्ट येईल आपला स्पेसिंग ऑफ व्हर्टिकल स्टिरप्स. व्हर्टिकल स्टिरपची स्पेसिंग मग ती काय असते? विच इज मिनिमम ऑफ बिलो. खाली जे आपण करणार आहे त्याच्यापैकी मिनिमम. मग आपण काय करणार आहे तर इकडं सर्वात पहिले आपल्या येणार आहे SV म्हणजे स्पेसिंग डिझाइन. SV डिझाइन. तर SV डिझाइनचा फॉर्म्युला आपल्याला IS कोड मध्ये दिलेला आहे. तर तो IS कोड मध्ये कुठे दिलेला आहे तर तुम्हाला पेज नंबर 73 वर दिलेला आहे. पेज नंबर 73 वर दिलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, त्याला मी शफल करून लिहितो. 0.87 इंटू FY इंटू ASV इंटू D अपॉन VUS. हा फॉर्म्युला तुम्हाला तिथे दिसेल. शफल करून लिहिलेला आहे मी, तो तुम्हाला असा दिसेल. बरोबर. मग 0.87 इंटू FY किती आपला 415. ASV किती काढला तुम्ही आता? 100.53. डेप्थ किती आपल्याकडे? 420 आणि VUS किती आलेला आहे? 124.95. त्याला फक्त कशात घ्यायचं आपल्याला? न्यूटन मध्ये घ्यायचंय. सांगा मग SV डिझाइन किती आला? IS कोड मध्ये दिलाय बरं का तो फॉर्म्युला, पण तो पाठ होऊन जातो तुम्ही जास्त वेळेस जर सॉल्व्ह करताय तर. किती आला तुमचा? .87 इंटू 415 इंटू 100.53 इंटू 420 डिवायडेड बाय 124.95 10⁻³ 122 आलं का बघा? हो सर. 122 mm. हे पहिलं झालं. आता सेकंड जो आहे तो आपल्याला SV मिनिमम घ्यायचा आहे. मग मिनिममचा फॉर्म्युला काय? 0.87 इंटू FY इंटू ASV अपॉन 0.4 इंटू B. हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात व्हॅल्यू टाका मग. 0.87 इंटू 415 इंटू 100.53 डिवायडेड बाय 0.4 इंटू 300. 300 ना आपला बी. विड्थ किती? 300 दिली आहे माझ्यामध्ये. 300 आणि 420. बरोबर. सांगा तर मग. तनिष्क बसायचं नाही, पटापट कॅल्क्युलेशन करायचे. $302.46 आलाय का बघा? MM. SV मिनिमम. त्याच्यानंतर थर्ड आपल्याला SV म्हणजे स्पेसिंग बरं का? स्पेसिंग ऑफ व्हर्टिकल स्टिरप, स्पेसिंग ऑफ व्हर्टिकल स्टिरप. SV मॅक्झिमम. SV मॅक्झिमम असतो 0.75 इंटू D. मग सांगा 0.75 इंटू 420 किती आली मॅक्झिममची व्हॅल्यू?
एसव्ही 315. किती आली 315. 315 mm आणि लास्टला सुद्धा एसव्ही मॅक्झिमम आपण किती घेतो मॅक्स टू मॅक्स 300 mm. आता यांच्या पैकी आपल्याला काय घ्यायची आहे मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. मग सांगा या चारींपैकी मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे 122 302 315 आणि 300 122. बरोबर. मग इथं असं लिहायचं प्रोव्हाइड 8 mm phi 8 mm phi 2 leg stirrups at the rate 122 mm center to center. हे तुमचं रिक्वायर्ड त्यांना आन्सर असणार आहे आणि लास्टला आपल्याला याची डायग्राम ड्रॉ करायची. कळालं का मला सांगा. हो सर. कोणाला डाऊट आहे याच्यात तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळं फॉलो केलं का तुम्हाला काय अडचण येणार नाही कुठंच. तनिष कळालं का. आता लास्टला डायग्राम म्हणजे अतिशय सोपी आहे. आपल्याला फक्त बीमच्या डिटेल्स दाखवायच्या आहेत. डायग्राम मध्ये आपल्याला बीम ड्रॉ करायचं आहे. हे 3 बार आपल्याला त्यांनी दिलेले होते 320 mm पाय. विड्थ आपल्याला त्यांनी 300 mm दिलेली आहे. इफेक्टिव्ह डेप्थ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 420 mm आणि आपण ज्या स्टिरप्स काढल्या त्या स्टिरप आपल्याला इथं दाखवायचे. आता त्यांनी इथं मध्ये बार नाही दिलेले म्हणून आपण आता जस्ट दाखवण्यासाठी देऊन देऊ. आणि याच्या स्टिरपच्या डिटेल आपल्याला लिहायच्या आहे त्या म्हणजे 8 mm phi 2 leg vertical stirrups at the rate 122 mm center to center. आता ह्या 122 ला तुम्ही 120 ला पण राऊंड अप करू शकता. लक्षात ठेवायचं स्टिरप्स नेहमी कमीला राऊंड अप करायची. आपण भरपूर साऱ्या गोष्टी जास्तला राऊंड अप करतो पण जी स्टिरपची स्पेसिंग आहे ना ती नेहमी कमीला राऊंड अप करायची. म्हणजे जेवढं सेंटर टू सेंटर डिस्टन्स स्टिरपचं कमी तेवढ्या नंबर ऑफ स्टिरप जास्त आणि तेवढं आपल्यासाठी चांगलं जर आपण पेपर सोडवतोय तर. हा जर आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल डिझाईन करतोय तर मग आपल्याला इकॉनॉमी अचीव करावं लागेल. पण इथं काय आपलं काय डिझाईन लगेच कोणी विकत घ्यायला येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला कमीला राऊंड अप करायचं एवढं लक्षात ठेवायचं. कळालं का मला सांगा. एवढी डायग्राम काढायची क्वेश्चन वाइंड अप करायचं. कळालं का. हो सर. ठीक आहे. मग आता आपण डेव्हलपमेंट लेनचा टॉपिक घेतोय. हे लेक्चर इथं थांबवू आणि लगेचच मी तुम्हाला क्रिएट करतो लेक्चर. लगेच जॉईन व्हा 5 मिनिटात. ओके ठीक आहे चला बाय.